बिल्डर असे किती बिल्डर आहेत बरं, किंवा अशा किती बिल्डरच्या केसेस या सगळ्यात भेटल्यात? असे त्या बिल्डरांनी कुठलंही डॉक्युमेंट ते असेल ना त्यांचं, आम्हाला त्यात गरज नाही. आमचं गोल्डी नावाचं कुत्रं मारलेलं आहे, पार्शियन मांजर मारलेलं आहे, आमची एवढीच आहेत. त्यांनी 2 कुत्री मारलेले आहेत, त्यांनी बाकीचे चोरून नेलेले आहेत, पक्षी 40 चोरून नेलेले आहेत. आज ह्यांचा जर मुद्दा मला आणि घरचं बेघर केलेलं आहे, गरबी पाडलेलं आहे त्यांना. अशा लोकांना जर बाहेर काढलं तर आम्ही त्यांना हाक दिली. आम्हाला 100 कोटीची नोटीस पण पाठवली वाणीनं. काय समज आहे? जर आम्ही सर्वसामान्यांसाठी, जर गोरगरिबांसाठी जर आम्ही जर यांना मदत करत असेल आणि तुम्ही जर नोटीस पाठवत असेल तर याचं आम्ही समजायचं काय? आम्ही नोटिसला घाबरणारे नाही आहेत. आम्ही फक्त यांना न्याय भेटेपर्यंत आम्ही उठणार नाही. हे आमचं चालूच राहणार आमरण उपोषण. कोणत्या बिल्डरांवर तुम्ही असे सगळे थेट आरोप करताय? त्यांची थोडी पार्श्वभूमी सांगा. काय करतात? कैलास वाणी आहेत आणि कैवल्य वाणी हे पिक्चरमधनं देऊळबंद आहेत. आमचं त्यांच्यावरती आरोप घ्यायचं एवढंच कारण आहे की ते स्वतःहून नाही आलेले. त्यांचे जावा कंपनी, त्यांची कंपनी, मग त्यांचे लोक आले, मग त्यांच्या आदेशानुसार आलेले आहेत. मग जर तुम्ही जर, आणि हे जे मूळ मालक होते केदारीच्यात भाडेकरू राहत होते, जोपर्यंत फेब्रुवारीपर्यंत भाडे दिलेले स्वामींना, प्रत्येक महिन्याला भाडं देत होते ते. बरं, तुमचं त्यांचं ॲग्रीमेंट बी आहे 2011 ते 2015पर्यंतचं. त्याच्यानंतर तोंडी भाडेकरार चालू झाला, बाबा तुला आम्ही करतो. आणि त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला एक 3 BHK देतो, एक, आणि तुमच्या डॉग कॅननसाठी एक गाळा देतो, असं सांगितलं. फक्त तुम्ही इथं लक्ष ठेवा. पण त्यांनी थोडं करून कुठलीही कमिटमेंट पाळली नाही आहे आणि यांना बाहेर बेघर केलेलं आहे. काय मागणी कराल आणि कधीपर्यंत हे तुमचं बेमुदत उपोषण? आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहे. भलं काही असू द्या. आम्ही सांगितलं आहे, आम्ही 3 महिने झालं पळतोय, सगळीकडे जाऊन आलो, राजकीय भिक्षे सगळ्याकडे जाऊन आलो, पण कुठलंही दिलं जात नाही आहे. का तर हे सगळं CP पासूनच मॅनेज आहे. आजचा कितवा दिवस उपोषण? आज आमचा 3रा दिवस चालू आहे. नक्कीच बाणेरमधील एका प्रकरणाने सध्या लक्ष वेधल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर बिल्डर आणि तेथील बाणेर पोलिसांचं काहीतरी साठवलोटच असल्याचा आरोप जे आहे ते अनिल बोटे यांनी केलेला आहे. आजच्या त्यांच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे, उपोषणाचा माफ करा 3रा दिवस आहे. त्याच्यामुळे या संदर्भात नेमकी कुठली कारवाई खरंच होते का, आता हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.